समन्वयक प्राध्यापक बीबी वानखेडे सर यांचे स्वागत करण्यासाठी मी राजरतन खंदारे याला आमंत्रित करतो. सल्लागार प्राध्यापक व्हीपी खरतडे सर यांचे स्वागत करण्यासाठी मी दामिनी डहाळे हिला आमंत्रित करते. पर भाषण करण्यासाठी सुनीता पवार हिला आमंत्रित करते. मोहिनी जाधव आणि सुनीता पवार हे आपल्याला स्वागत गीत सादर करेल. वीणा से गुंजती ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजती ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजती ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजती ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. कैसे पावन सुहावन समय आज है, कैसे पावन सुहावन समय आज है. आप आए अतिथियों में सरताज है, आप आए अतिथियों में सरताज है. स्वागतम 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 स्वागतम. देव की भावी पूजन करे आज हम, देव की भावी पूजन करे आज हम. स्वागतम 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 स्वागतम. मन की बगिया से हमने कलिया चुनी, मन की बगिया से हमने कलिया चुनी. श्रद्धा के फूलों से हमने माला बनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बनी. स्वागतम 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 स्वागतम. करते हैं मिलके अर्पित सुमन आज हम, करते अर्पित मिलके अर्पित सुमन आज हम. स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजती ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजती ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. धन्यवाद मोहिनी सुनीता. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करण्याकरिता प्रास्ताविकपर भाषण करण्यासाठी आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा संलग्नित यवतमाळ जिल्हा कुणबी समाज यवतमाळ द्वारा संचालित कला वाणिज्य महाविद्यालय महागाव राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारा आयोजित विशेष शिबिराचा 6वा दिवस. प्रथमतः राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, माता रमाई या सर्व महान स्त्रियांना त्रिवार वंदन करते. तसेच आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे प्राचार्य प्राध्यापक व माझे मित्रमैत्रिणी, मी माझ्या प्रस्तावनेची सुरुवात करीत आहे. आरोग्य म्हणजे जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते, म्हणजे कोणत्याही रोग वेदना समाजात आरोग्य हा शब्द असा आहे की त्यांचा अर्थ काय सगळ्यांनाच माहीत असते, पण ते नक्की शब्दात सांगता येत नाही. आरोग्य म्हणजे जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते, म्हणजे कोणत्याही रोग आजार किंवा वेदना नसतात असे म्हणता येईल. जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही व्यवस्थित असतात, आपण आपली नेहमीची कामे नीट व्यवस्थितपणे करू शकतो. पोषण, आहार, व्यायाम, स्वच्छता, इतरांशी व्यक्तिगत संबंध या गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्य म्हणजे अशी सुस्थिती ज्यात त्यात व्यक्तीला स्वतःच्या क्षमतांची आकलन होते, तसेच ती व्यक्ती उपयोगी व लाभदायी करू शकते आणि तिचा समाजाच्या अगणित मोठा वाटा असतो. नियमित व्यायामामुळे आरोग्य उत्तम राहते. धन्यवाद. आरोग्याबद्दलचा सल्ला दिला, तसेच तुझे मी आभार मानते. आणि श्रुती सापतकर हे आपले गीत सादर करीत आहेत. सर्वप्रथम मी आपले राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांना नमन करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री श्रावणे सर, त्यांचे सहकारी वानखेडे सर आणि खरतडे सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मला तुम्ही या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केला
याबद्दल मी आपले सुरुवातीलाच आभार मानतो आणि आपलं अभिनंदन करतो. मला जो विषय दिलेला आहे तो केवळ आरोग्य नाही तर योग आणि आरोग्य या विषयावर मी तुम्हाला काही माझ्या परीने जेवढी काही शक्य आहे तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी काही मोठा वक्ता नाही किंवा असं काही मला स्टेज वापरण्याची सवय नाही, त्यामुळे यामध्ये काही चुका होऊ शकतात. तर त्या प्रथम चुका होण्यापूर्वीच मी आपल्याला त्याबद्दल क्षमा मागतो. तर आपला जो आजचं शिबिर आहे ते राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सुरू आहे. तर सेवा म्हणजे काय हे आता तुम्ही आज 6वा दिवस आहे बहुतेक तुम्ही या सेवा योजनेमध्ये काम करत आहे. तर सेवा म्हणजे काय हे नेमकं समजून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही करा, म्हणजे त्या सेवेचा खरा अर्थ आणि खरा मोबदला तुम्हाला मिळेल. तर सेवा शब्द आपल्याला सर्वांना माहीत आहे, परंतु सेवा म्हणजे काय तर तुम्ही म्हणसाल सेवा म्हणजे सर्व्हिस, तुम्ही पटकन पर्यायी शब्द वापरसाल. तर सेवाचा खरा अर्थ आहे, सेवा हा शब्द स आणि एव या शब्दापासून बनलेला आहे. स अधिक एव म्हणजे सेव किंवा सेवा, अपभ्रंशसारखा त्यात सेवा झालेला हा शब्द. तर स अधिक एव म्हणजे काय तर स म्हणजे तो, संस्कृत शब्द आहे. स म्हणजे तो आणि एव म्हणजे सारखं. तर त्याच्यासारखं आपल्याला बनायचं आहे, त्यासारखं काम करायचं आहे, तशा कामाला सेवा म्हटले जाते. तर त्याच्यासारखं म्हणजे कोणासारखं तर तो म्हणजे आता तुम्ही त्याला वेगवेगळे नाव देऊ शकता, परंतु तो म्हणजे निसर्ग. निसर्ग म्हणा, ईश्वर म्हणा, परमात्मा म्हणा, तुम्हाला काही त्याला शब्द नाव देऊ शकतो, परंतु तो म्हणजे निसर्ग. तर निसर्गासारखं आपल्याला बनायचं आहे. तुम्ही म्हणता निसर्गासारखं बनायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर निसर्ग आपल्याला अहोरात्र आपली सेवा करत आहे. तुमच्या लक्षात येत नसेल कदाचित, परंतु निसर्ग आपली अहोरात्र सेवा करत आहे. जे काय आपण आज घडलो, जे काय बनलो ते या निसर्गापासूनच बनलेलं आहोत. आपण या निसर्गाचेच एक भाग आहोत. आपली निर्मिती हे पंचमहाभूत आणि चैतन्य यापासून आपलं शरीर बनलेलं आहे, मन बनलेलं आहे आणि सर्व आपण बनलेलं आहोत. तर हा निसर्ग आपली अहोरात्र सेवा करत आहे. आपल्याला जे काही मूलभूत गरजा आपल्या आहे, अन्न, हवा आणि पाणी, हे सर्व आपल्याला निसर्ग पुरवत आहे रोज. अन्न पण आपल्याला रोज मिळत आहे, हवा पण मिळत आहे आणि पाणी पण मिळत आहे. आणि त्या बदल्यात आपण निसर्गाला काय देत आहे तर काहीच देत नाही. तो फक्त आपली सेवा करत आहे. आपण मात्र त्या निसर्गाला लुटत आहोत, त्याचे नासधूस करत आहोत. ते कुठेतरी आपल्याला थांबवायला पाहिजे. तर प्रदूषण हा त्यामागचा मूळ कारण आहे. कारण आपल्याला निसर्ग समजला नाही, ईश्वर कळला नाही आणि सेवा म्हणजे काय हे पण कळलं नाही. फक्त आपण काही दिवसापुरतं हे करतो आणि नंतर त्याचा अर्थही समजून न घेता ते संपून जाते. तर ते आपल्या जीवनामध्ये कुठेतरी टिकून राहायला पाहिजे, जीवनामध्ये त्याचा अवलंब झाला पाहिजे. तर तशी ती सेवा घडली पाहिजे. जसा तो निसर्ग निस्वार्थ भावनेने सेवा करत आहे, त्याचप्रमाणे आपण ही सेवा करायची आहे. ही आपल्या ज्या निसर्गाची आपल्याला काहीतरी देखभाल करायची आहे, तिचं पूजन करायचं आहे, त्याचे जतन करायचं आहे. जे आज वृक्षतोड होत आहे किंवा बाकी ज्या गोष्टी होत आहे, प्रदूषण होत आहे, स्वच्छता नाही आहे, प्लॅस्टिकचा वापर होत आहे, कचरा आपण त्याच ठिकाणी टाकून देतो, या सर्व गोष्टीचं निर्मूलन व्हायला पाहिजे. ही खरी सेवा आहे. त्या निसर्गाला जतन करणं म्हणजे ती खरी सेवा. तर तुम्ही त्या भावनेने या सेवेकडे पहा आणि त्या भावनेने ही सेवा करा असं मला सांगायचं आहे या ठिकाणी. आणि आता राहिला प्रश्न योग.